मागच्या भागात आपण पाहिलं की राहुल आणि भूमीच्या थोड्या गप्पा झाल्या, पण त्या खूप महत्त्वाच्या वाटल्या. क्षणभर तर राहुलने तिच्या कॉलेजमध्ये जाऊन भेटण्याचाही विचार केला, पण त्यामुळे तिच्यावर चुकीचा प्रभाव पडेल असं त्याला वाटलं. तेवढ्यात स्वप्नील आला आणि त्याच्या मागोमाग कुणालही. राहुलने आपल्या विचारांची साखळी तोडली आणि त्यांच्याकडे पाहिलं. दोघांचेही चेहरे गंभीर आणि रागीट दिसत होते. राहुलला लगेच जाणवलं, काहीतरी कुणालशी संबंधित आहे. हाय, राहुलने दोघांना अभिवादन केलं, पण दोघांनी उत्तर दिलं नाही. राहुलने भुवया उंचावत खुर्चीवर बसत त्यांच्याकडे पाहिलं. सगळं ठीक आहे ना, त्याने पुन्हा विचारलं. नाही, स्वप्नील खुर्चीत कोसळत म्हणाला. कुणाल मात्र बोलण्याच्या मूडमध्ये नव्हता. राहुलने त्याला असं कधीच पाहिलं नव्हतं. ऐक, आपण जसं समजलं होतं तसं ते अपघात नव्हतं. स्वप्नील म्हणाला आणि कुणालच्या जखमांकडे बोट दाखवलं. काय काय म्हणतोस तू? राहुलला काहीच समजत नव्हतं. तो सगळा आधीपासून ठरवून केलेला होता. कोणीतरी मुद्दाम केलं होतं. देवाची कृपा की तो वाचला. स्वप्नील प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाला. काय? राहुलने आश्चर्याने सुस्कारा टाकला. सुकृती प्रज्वलला घेऊन तिच्या आईवडिलांच्या घरी गेली आहे, कुणाल उदास चेहऱ्याने म्हणाला. हे ऐकून स्वप्नील आणि राहुल दोघेही थक्क झाले. सुकृतीचे तिच्या आईवडिलांचे संबंध चांगले नव्हते. मग ती तिथे का गेली? तिने कुणालला का सोडलं? राहुलने स्वप्नीलकडे पाहिलं. त्याला आधी स्वप्नीलचं म्हणणं ऐकणं जास्त महत्त्वाचं वाटलं. ज्या दिवशी हा जखमी झाला त्या दिवशीच मला संशय आला होता, म्हणून मी एका ऑफिसरला अपघाताबद्दल चौकशी करायला सांगितलं. त्याने चौकशी करून सांगितलं की राजीव नावाच्या एका माणसाने हे मुद्दाम केलं. स्वप्नील दुःखी आवाजात म्हणाला. मला तिचा चेहराही पाहायचा नाही. मी तिला तिरस्कार करतो. मी प्रज्वलला मिस करणार आहे. ती त्याला घेऊन कशी जाऊ शकते? कुणालच्या डोळ्यात पाणी आलं होतं. दोघे मित्र त्याच्याकडे धक्क्याने पाहत होते. कुणाल रडण्याच्या उंबरठ्यावर होता. हे साधं नवरा बायकोचं भांडण नव्हतं, हे दोघांनाही समजलं. तो खूप तुटलेला वाटत होता. तो माझा मुलगा आहे, कुणाल अचानक जोरात ओरडला. ती असं कसं म्हणू शकते? ती सैतान आहे. माझ्या मुलाला भेटायला मला तिची परवानगी का हवी? तो थांबण्याचं नाव घेत नव्हता. दोघेही त्याच्याकडे फिकट चेहऱ्याने पाहत होते. स्वप्नीलला कुणालच्या सुरक्षिततेची खूप चिंता वाटत होती आणि त्याच वेळी त्याच्या वेदनाही त्याला जाणवत होत्या. कुणाल, राहुल दुःखी चेहऱ्याने म्हणाला. आधी स्वप्नीलचं ऐक, त्याने ठामपणे सांगितलं. स्वप्नीलला त्याची वेदना समजत होती, कारण तो स्वतः एकदा त्या अवस्थेतून गेला होता. लग्नाआधी असा एक काळ आला होता की त्याने सगळ्या आशा गमावल्या होत्या. त्याला वाटलं होतं की तो अंजलीला कायमचं गमावणार. मृदुल, तो हळूच फुटफुटला. त्या 2 दिवसात त्याने कसं आयुष्य काढलं होतं हे फक्त त्यालाच माहीत होतं. त्याने डोळे क्षणभर मिटले. तो आठवण काढू इच्छित नव्हता, पण मित्राच्या परिस्थितीने त्याच्या मनात सहानुभूती निर्माण झाली. पण आता त्यांचं आयुष्य सुंदर होतं. तो आनंदाने लग्न केलेला माणूस होता आणि त्याला 2 गोंडस मुलं होती. त्याने डोकं हलवलं. कुणाल, राहुल जोरात ओरडला. कुणाल, स्वप्नील शक्य तितक्या शांत आवाजात म्हणाला. कृपया माझं ऐक. स्वप्नील आयुष्यात पहिल्यांदाच आपल्या मित्राला विनंती करत होता. त्याने कधी त्यांना विनंती केली होती का? कधीच नाही. तुझं आयुष्य धोक्यात आहे. कोणीतरी तुझ्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून आहे. स्वप्नीलने त्याला सावध केलं. जाऊ दे हे सगळं आयुष्य, शापित आयुष्य. कुणाल ओरडत रडू लागला. मी शांत कसा बसू? मला घुसमटल्यासारखं वाटतंय आणि माझे हात बांधलेले आहेत, असं म्हणत त्याने खिशातून दारूची छोटी बाटली काढली आणि पिणं सुरू केलं. स्वप्नीलने राहुलकडे पाहत मान हलवली. राहुल लगेच त्याच्या हातातून ती बाटली काढायला गेला. कधीपासून खिशात दारू ठेवायला लागलास? राहुल उपरोधिक हसत म्हणाला. कुणाल खूप बदलला होता. तो ऑफिसलाही नियमित येत नव्हता. त्याने प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण केला नव्हता. त्याच्या आयुष्यात सगळंच विस्कळीत झालं होतं. पण आता कुणालकडे त्याला टोमणा मारण्याचीही ताकद उरली नव्हती. तो गुडघ्यावर बसून रडू लागला. कुणाल, शुद्धीवर ये. कोणीतरी तुला मारण्याचा प्रयत्न करत आहे. राहुलने त्याला हलवून उभं केलं. तुला काही कल्पना आहे का ते कोण आहेत? राहुल अजूनही विचारात पडला होता. कोण असतील ते? मला फरक पडत नाही, पण मला ते खूप आवडतात. कुणाल अचानक हसत म्हणाला. जर त्यांनी खरंच मला मारलं तर मी आयुष्यभर त्यांचा आभारी राहीन. त्याच्या या विचित्र हसण्याने वातावरण आणखी जड झालं. कुणाल, राहुल दात घट्ट आवडत तिथे उभा राहिला. स्वप्नील मात्र गहन विचारात बुडाला होता आणि राहुल कसाबसा कुणालला वास्तव समजावण्याचा प्रयत्न करत होता. अरे साला,
यावेळी राहुलने सरळ कुणालला शिवी दिली. कुणालने डब्यातली दारू जवळजवळ संपवली होती आणि तो अजूनही काहीतरी पुटपुटत होता. मला विश्वास बसत नाही. तू तोच कुणाल आहेस. राहुल त्याच्यासमोर बसत दुःखी आवाजात म्हणाला. तुला काय झालंय? राहुलला हा नवा कुणाल अजिबात आवडत नव्हता. रस्त्यावर दारू पिऊन पडलेला तुला पाहून मला लाज वाटते. तुला खरंच कल्पना आहे का तू काय करत आहेस? तू प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण केला नाहीस. सगळे गुंतवणूक गमावलीस आणि आता EMI भरायलाही तू सक्षम नाहीस. राहुल काही क्षण शांत झाला. मी नेहमी गप्प बसतो, पण आता? त्याने डोळे मिटले रागावरत. म्हणजे तुला माझा मित्र म्हणायला लाज वाटते? कुणाल हसत म्हणाला आणि पुन्हा एक घोट घेतला. स्वप्नीलने खोल श्वास घेतला. त्याला चांगलं माहीत होतं राहुलची एक वाईट सवय होती. त्याच्या तोंडात जे येईल ते तो सरळ बोलून टाकायचा. स्वप्नीलने लगेच परिस्थिती सावरायचा प्रयत्न केला. तो तसं म्हणत नाहीये. तुला वाटतंय तसं नाही. स्वप्नील शांतपणे म्हणाला. तुम्हाला माहीतच नाही मी काय सहन करत आहे. कुणालचा आवाज थरथरत होता. तुम्हाला काहीच माहीत नाही. कोणावर पूर्ण मनापासून प्रेम केलं आहे का कधी? यावेळी कुणालनेच राहुलला दुखावलं. तोपर्यंत कोणालाही समजणार नाही जोपर्यंत ती वेदना स्वतः अनुभवत नाही. कुणाल आत्मविश्वासाने म्हणाला. बरोबर ना? तो स्वप्नीलकडे पाहत राहुलची खिल्ली उडवत म्हणाला. स्वप्नीलने डोळे मिटले. त्याला स्पष्ट कळत होतं ही चर्चा आता चुकीच्या दिशेने चालली आहे. अशक्य. राहुल पुटपुटला आणि तोंड वळवलं. त्याला हा वाद आणखी वाढवायचा नव्हता. मी याला घरी घेऊन जातो. स्वप्नील पुढे होत म्हणाला. राहुलने नाराजीने मान हलवली. हा सध्या शुद्धीत नाही. स्वप्नील त्याला समजावत म्हणाला. राहुल हलकंसं हसला. त्याला स्वप्नीलला काहीतरी सांगायचं होतं, पण तेवढ्यात त्याचा फोन वाजू लागला. फोन सतत वाजत होता. त्याने स्क्रीनकडे पाहिलं. नंबर सेव्ह केलेला नव्हता. त्याने घाईघाईने कॉल उचलला. कोण आहे? तो थोड्या कठोर आवाजात म्हणाला. राहुल? मी मिस्टर राहुलशी बोलते आहे का? समोरच्या व्यक्तीने संकोचाने विचारलं. राहुलच्या भुवया उंचावल्या. भूमी? तो आश्चर्याने म्हणाला. राहुल भूमीच्या कॉलेजच्या बाहेर उभा होता, तिची वाट पाहत. त्याने कधी कल्पनाही केली होती का की तो असा एखाद्या मुलीशी कॉलेजसमोर उभं राहून वाट पाहिल? याच विद्यापीठात तो एकेकाळी शिकला होता आणि त्या जागेशी त्याच्या खूप आठवणी जोडलेल्या होत्या. अचानकच भूमीचा फोन आला होता. तिने थोड्या संकोचाने त्याला भेटायला बोलावलं होतं. तो तिला नकार तरी कसा देणार? ती मुलगी त्याला खूप वेगळी आणि रंजक वाटत होती. त्यालाही तिच्यासोबत थोडा वेळ घालवायची इच्छा होती. कधी कधी मात्र तो स्वतःलाच सावध करत होता की तिच्या विचारांत जास्त गुंतू नकोस, कारण त्याच्या भूतकाळात काही कटू आठवणी होत्या ज्या आजही त्याला दुखावत होत्या. पण एक प्रश्न मात्र अजूनही त्याला सतावत होता. या मुलीकडे त्याचा नंबर आला कसा? कसा? हा विचार त्याला अधिकच उत्सुक करत होता. त्याने वेळ पाहिला आणि स्वतःच हसला. आज तो एका मुलीची वाट पाहत कॉलेजच्या बाहेर उभा होता. हॅलो. समोरून हसत भूमी आली. राहुलचे डोळे क्षणभर तिच्यावरच खिळून राहिले. तिने पांढऱ्या रंगाची कुर्ती घातली होती. राहुलने भुवया उंचावल्या. पुन्हा पांढराच रंग. मात्र यावेळी त्या कुर्तीवर लहान लहान गुलाबी फुलं होती. ती खूप गोड दिसत होती. राहुलला पांढरा रंग फारसा आवडत नव्हता, पण तरीही आज त्याला तो रंग तिच्यावर खूप छान वाटत होता. तो नकळत तिच्या प्रत्येक छोट्या तपशिलाकडे लक्ष देत होता. तो असं करू इच्छित नव्हता, पण त्याचं मन तिला दुर्लक्ष करू देत नव्हतं. त्याचं मन तिच्याबद्दल खूपच उत्सुक झालं होतं. त्याने पटकन डोकं हलवलं, धडधडणाऱ्या हृदयाला शांत करण्यासाठी. सॉरी, तुम्हाला थांबावं लागलं, ती मोबाईलकडे पाहत म्हणाली. तेव्हा राहुलच्या लक्षात आलं. तो गेल्या 10 मिनिटांपासून तिची वाट पाहत होता. त्याला उशीर करणारे लोक अजिबात आवडत नव्हते, पण आज त्याला ते जाणवलंच नव्हतं. काही हरकत नाही, तो हलकंसं हसला. तो खरंच हसला होता? हो, त्याला खात्री होती. तो हसला होता. भूमीनेही हसून उत्तर दिलं. दोघेही कॅन्टीनकडे चालत गेले, पण दोघांमध्ये पूर्ण शांतता होती. भूमीला कसं बोलायला सुरुवात करावी तेच समजत नव्हतं. तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल? तिने त्याचा प्रस्ताव थेट नाकारला होता. कदाचित त्याच्या अहंकारालाही दुखावलं होतं आणि आता तिलाच त्याच्याकडे संधी मागायची होती. तो काय विचार करत असेल? ती खूप विचार करत होती. तिने त्याला प्रकृतीसोबत बोलताना पाहिलं होतं, त्यामुळे तिच्या मनात राहुलबद्दल एक स्पष्ट प्रतिमा तयार झाली होती. सामर्थ्यवान माणूस, पण खूप सूक्ष्म आणि गुंतागुंतीचे विचार असलेला. पण तो तिच्याबद्दल काय विचार करत असेल? संधी साधू की अहंकारी? या विचारांनी ती अजूनच अस्वस्थ झाली. तिला फक्त एवढीच आशा होती,
प्रकृतीच्या बाबतीत जसा त्याने विचार केला तसाच तिच्याबद्दल करणार नाही, कारण ते तिच्या करिअरवर परिणाम करू शकत होतं. तिला संधी हवी होती आणि खरं सांगायचं तर तिला जगण्यासाठी पैशांचीही गरज होती. ती इतकी विचारांत गुंतली होती की तिच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती. राहुल तिला पाहत बसला होता. त्याला तिच्याशी बोलायचं होतं. त्याला तिला सांगायचं होतं. जर तिने त्याचा प्रस्ताव स्वीकारला तर त्याला खूप आनंद होईल. तो तिच्या फिकट चेहऱ्याकडे पाहत बसला. क्षणभरात त्याला तिची घाबरलेली अवस्था समजली. ती काय बोलू इच्छिते याचा त्याला अंदाज आला आणि त्यामुळे तो हलकस हसला. हॅलो भूमी, तो थोडा पुढे झुकत हळू आवाजात म्हणाला. ती वर पाहत त्याच्याकडे पाहू लागली. माझा प्रस्ताव अजूनही तसाच आहे, तो हसत म्हणाला. भूमीने आश्चर्याने डोळे मोठे केले. तिला विश्वासच बसत नव्हता. नाहीतर तू मला फोन कशासाठी केला असतास, तो हलकसं भुवया उंचावत म्हणाला. भूमीने नजर खाली केली. ती अजूनही स्वतःच्या वागण्याचा विचार करत होती आणि राहुल तिच्याकडे पाहत हसत होता. तिच्या त्या लाजऱ्या हालचाली, ती बोलण्याचा प्रयत्न करत असलेली धडपड, त्याला सगळंच गोड वाटत होतं. ही मुलगी खूप धाडसी आहे आणि तिच्यात खूप स्वाभिमान आहे. त्याने मनात निष्कर्ष काढला आणि त्याला ते खूप आवडलं, कारण ती इतर अनेक लोकांसारखी नव्हती जे फक्त संधीसाठी त्याचा वेळ वाया घालवत असत. थँक्यू सर, भूमीने खोल श्वास घेत दुःखी चेहऱ्याने म्हटलं. तू आनंदी नाहीस का, राहुलने थोड्या उदास आवाजात विचारलं. किमान एक हलकसं हसू तरी त्याला अपेक्षित होतं, पण ती अजूनही हसली नव्हती. क्षणभराने तिला त्याचा प्रश्न समजला. हो, नक्कीच, ती जबरदस्तीने हसत म्हणाली. राहुल तिच्या उत्तराने अजिबात समाधानी नव्हता. त्याला जाणून घ्यायचं होतं ती खरंच आनंदी आहे का नाही. भूमी, तो शक्य तितक्या मऊ आवाजात तिचं नाव घेत म्हणाला. त्याला फक्त तिच्या चेहऱ्यावर एक खरं हसू पाहायचं होतं. सर, ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. तुझा भाऊ रोहन कसा आहे, राहुलने तिचा मूड हलका करण्यासाठी विचारलं. भूमी क्षणभर थक्क झाली. त्याला राहुलबद्दल कसं माहीत. तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. ती त्याच्याकडे अविश्वासाने पाहू लागली, पण लगेचच तिच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं. राहुलने ते लक्षात ठेवलं. रोहन, तिच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा सर्वात सोपा मार्ग. कृपया सांगा, तुम्हाला हे कसं कळलं, ती त्याला खरं सांगण्याची विनंती करत म्हणाली. राहुलने भुवया उंचावल्या. मग आधी तू सांग, तुला माझा फोन नंबर कसा मिळाला, तो हलकसं हसत म्हणाला. त्याला ही चर्चा सरळ आणि साधी ठेवायची नव्हती. हा क्षण खास असावा असं त्याला वाटत होतं. भूमीने भुवया उंचावत त्याच्याकडे पाहिलं. तिच्या ओठांवर अजूनही तेच गोड हसू होतं. तिचं हसू खूप मोहक होतं, जणू कोणालाही आकर्षित करणारं. राहुलही मोठ्याने हसला. वेळ कसा गेला हे दोघांनाही कळलंच नाही. ती काहीच बोलली नाही, फक्त शांत बसून राहिली. तोही काही बोलला नाही. दोघेही त्या गोड शांततेत हरवले होते. त्या शांततेत एक वेगळीच शांती होती. जणू त्या दोघांनाही त्यांच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायचीच नव्हती, कारण कदाचित उत्तरं मिळाली असती तर ही उत्सुकता संपली असती आणि त्यांना एकमेकांच्या विचारांत अजून थोडं हरवून राहायचं होतं. सर, माझं ऑडिशन कधी आहे, भूमीने अखेर शांतता तोडली. ती मुद्दाम विषय बदलत होती. या रविवारी, राहुल तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर हलकी चमक होती. आता त्याच्याकडे तिला पुन्हा भेटण्याचं कारण होतं. थँक्यू सर, ती हलक्या ओलसर डोळ्यांनी हसत म्हणाली. ते हसू पाहून राहुलचा दिवसच उजळला. तो तिच्या डोळ्यांकडे पाहत राहिला. ते डोळे जणू भावनांनी भरलेले तलाव होते. त्यात एकाच वेळी आनंदही होता आणि वेदनाही. राहुलला खूप जाणून घ्यायचं होतं. तिच्या आयुष्यात नक्की काय समस्या आहे आणि मी तिला कशी मदत करू शकतो. त्याला अजून बोलायचं होतं. तुला माहीत आहे का, मीही इथेच शिकत होतो, तो उत्साहाने म्हणाला. इथेच मला माझे मित्र भेटले, माझे सगळ्यात जवळचे मित्र. त्याचा आवाज अभिमानाने भरला होता. कदाचित माझं, तो पुढचं वाक्य गिळून गेला. तो तिच्या चेहऱ्याकडे पाहत थांबला. भूमी त्याच्या या हावभावावर हलकसं हसली. तिला तो खूप रंजक वाटत होता. 9 वर्ष, पूर्ण 9 वर्ष झाली, तो कॅम्पसकडे पाहत म्हणाला. पण काहीच बदललं नाही, बरोबर, भूमीने वाक्य पूर्ण केलं. राहुल मोठ्याने हसला. दोघांनी एकाच वेळी सुस्कारा टाकला. रोहन ठीक आहे, ती शेवटी म्हणाली. आणि प्रकृती कॉफी शॉपमध्ये हे विसरून गेली होती, असं म्हणत तिने त्याच्या हातात एक व्हिजिटिंग कार्ड दिलं. राहुलने लगेच ते कार्ड घेतलं. त्याला आठवलं प्रकृती ते कार्ड सतत हातात फिरवत असायची. क्षणभर त्याने मनातच प्रकृतीचे आभार मानले. पण तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, भूमी काहीतरी विचारणार होती. ती अजूनही आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती.
तिच्या चेहऱ्यावर तेच गोड हसू होतं. राहुलला मात्र त्या क्षणी तिला कोणाच्याही विचारात गुंतू द्यायचं नव्हतं. तो उठला. त्याने चष्मा काढला आणि पुन्हा घातला. रविवारी भेटूया, तो हलकसा हात हलवत म्हणाला आणि मग मागे वळून न पाहता तिथून निघून गेला. परफेक्ट. राहुलने टाळ्या वाजवत भूमीकडे पाहिलं. भूमी माईक समोर उभी होती. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट नर्वसपणा दिसत होता. तिने हलकसं हसू दिलं आणि राहुलकडे चालत आली. परफेक्ट. राहुल खुर्चीत थोडा फिरत पुन्हा म्हणाला. भूमीला त्याच्या कौतुकाला कसं उत्तर द्यावं तेच समजत नव्हतं. कारण खरं तर तिला गायिका बनायचंच नव्हतं. तिने गाणं फक्त तिच्या आईसाठी शिकलेलं होतं. तिची आई स्वतः एक गायिका होती, पण अनेक कारणांमुळे तिला चांगल्या संधी कधीच मिळाल्या नाहीत. म्हणून तिने आपल्या मुलांना संगीत शिकायला लावलं, पण कधीही त्यांना ते करिअर म्हणून घ्यायला भाग पाडलं नाही. भूमीचं स्वप्न वेगळंच होतं. तिला कॉर्पोरेट जॉब करायचा होता, पैसे कमवायचे होते आणि तिच्या आई भावाचं आयुष्य थोडं सोपं करायचं होतं. पण आता परिस्थिती बदलली होती. तिच्याकडे दुसरा पर्यायच उरला नव्हता. तिला पैशांची खूप गरज होती. घरात कमावणारं कोणी नव्हतं. तिची आई या निर्दयी जगात आपल्या 2 मुलांना एकटं सोडून गेली होती. भूमी, राहुल तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाला. सर, ती थोडी अडखळत म्हणाली. तू खूप छान गातेस, तो प्रामाणिकपणे हसत म्हणाला. थँक्यू. तीही हसली. चल. राहुल उठला आणि शेजारच्या खोलीत गेला. दोघेही समोरासमोर सोफ्यावर बसले. काही क्षण ते फक्त एकमेकांकडे पाहत बसले. राहुलला ती शांतता आवडत होती. भूमीच्या डोळ्यांतून त्याला तिच्या भावना वाचता येत होत्या. त्याला ते खूप रोचक वाटत होतं. पण दुसऱ्या बाजूला भूमीच्या मनात अनेक चिंता होत्या. अशा गोष्टी ज्या ती त्याला सांगू शकत नव्हती. मी मॅनेजरशी बोलून सगळ्या तयारी करतो, राहुल आनंदाने म्हणाला. तू उद्या कॉन्ट्रॅक्ट साईन करू शकतेस. सर, ती घाबरत सुस्कारा टाकत म्हणाली. त्याला लगेच कळलं तिला काहीतरी सांगायचं आहे आणि त्याला अंदाजही आला. ती आधी तिचं शिक्षण पूर्ण करायचं म्हणणार होती. काळजी करू नकोस, मी आहे. तो हलक्या संकोचाने पुढे आला आणि तिच्या हातावर हलकं थोपटलं. ती थोडं हसली पण लगेच आपला हात मागे घेतला. राहुलला वाटलं कदाचित त्याने तसं करायला नको होतं. त्याने लगेच हात घट्ट बंद केले. सर, अजून माझं एक सेमिस्टर बाकी आहे, ती खोल श्वास घेत म्हणाली. मी नेहमी उपलब्ध राहू शकणार नाही. मला कॉलेजलाही जावं लागेल. हे 3 महिने माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, ती त्याच्या डोळ्यात न पाहत म्हणाली. 3 महिने. राहुलने डोळे मिटले. तो विचार करत होता. भूमीला वाटलं तिने जास्त मागितलं. समोर बसलेला माणूस राहुल आहे. ती चूक करत आहे का? तिने ओठ चावले. खोलीत काही क्षण शांतता पसरली. त्या शांततेने तिचं मन अजून घाबरलं. जर तुम्हाला हवं असेल तर मी नंतर, ती लगेच बोलू लागली. गरज नाही, राहुल हसत म्हणाला. फक्त 3 महिनेच ना. आपण तुझ्या परीक्षेनंतर कॉन्सर्ट प्लॅन करू. तोपर्यंत आपण काही सिंगल गाणी रेकॉर्ड करू, तो ठामपणे म्हणाला. भूमीला विश्वासच बसत नव्हता. ती त्याच्याकडे पाहत राहिली. तो एवढा सहज कसा तयार झाला? कोणासाठी तो असंच केलं असतं का? तिच्या मनात प्रश्न उठले. मी कोणासाठीही असंच केलं असतं, राहुल हसत म्हणाला. भूमी दचकली. तो माझे विचार कसे ओळखतो? ती हलकं डोकं हलवते. यासाठी मानसशास्त्र शिकायची गरज नाही भूमी. मला माहीत आहे तुझ्यासाठी शिक्षण पूर्ण करणं किती महत्त्वाचं आहे. तो खिडकीजवळ जात म्हणाला. तू टॉपर आहेस. भूमीने पटकन त्याच्याकडे पाहिलं. तुम्हाला कसं माहीत? ती घाबरलीच. तो तिला नेहमीच आश्चर्यचकित करत होता. मी तुझा पाठलाग करत नाही भूमी, तो हसत म्हणाला. मीही याच कॉलेजमध्ये शिकलो आहे, त्याने हात खिशात टाकत सांगितलं. आणि मला माहीत आहे तुझ्यासारखा विद्यार्थी कसा विचार करतो. भूमी खाली जमिनीकडे पाहत बसली. खोलीत पुन्हा एक जड शांतता पसरली. आता समोर बसलेला माणूस तिला थोडासा गूढ वाटत होता. तो तिला सतत त्याच्याबद्दल विचार करायला लावत होता. तिचं हृदय अचानक जोरात धडधडलं. तिच्या कपाळावर घाम आला. त्याचा स्पर्श, त्याच्या हातातील ऊब, त्या आठवणीने तिचं मन पुन्हा हललं. तिने डोळे घट्ट मिटले आणि खोल श्वास घेतला. मला इथून लगेच निघायला हवं. वेळ जाईल तसं काय होईल तिला माहीत नव्हतं. ती पटकन उठली. तिने बॅग उचलली. राहुलच्या ओठांवर हलकी खट्याळ स्मित रेषा उमटली. म्हणजे तिलाही काहीतरी वाटतंय, तो मनात हसला. उद्या भेटूया, तो तिच्या मागून ओरडला. भूमी घाईघाईने चालत निघाली. तिच्या चेहऱ्यावर लाजरं हसू होतं. पण घाईत ती अचानक कोणावर तरी धडकली आणि सरळ जमिनीवर पडली. मागून राहुल जोरात हसू लागला. लाजेने भूमीने डोळे घट्ट मिटले. सॉरी,
समोरून एक आवाज आला. तिने हळूच डोळे उघडले. समोर एक देखणा तरुण उभा होता, पण त्याच्या चेहऱ्यावर चिडचिड दिसत होती. राहुल त्यांच्याकडे आलटून पालटून पाहत होता आणि अचानक पुन्हा हसू लागला. राहुल, तो तरुण फिकट चेहऱ्याने ओरडला. स्वप्नील तिथेच उभा राहून त्या दोघांकडे पाहत होता. त्याला समजत नव्हतं नेमकं या दोघांमध्ये चाललंय तरी काय. भूमीने दरवाजा उघडला आणि समोर उभ्या असलेल्या व्यक्तीकडे पाहताच ती थिजूनच गेली. तिचा चेहरा क्षणात फिकट पडला. कुणाल? तिने त्याचं नाव खूप वेदनेने उच्चारलं. तो पूर्णपणे दारूच्या नशेत होता. त्याच्या अंगातून तीव्र वास येत होता आणि तो सतत आपल्या मुलाचं नाव पुटपुटत होता. प्रज्वल, प्रज्वल. क्षणभर भूमीला काहीच समजलं नाही. मग तिने पटकन त्याचा हात पकडला, त्याला उभं केलं आणि बेडपर्यंत नेलं. कष्टाने त्याला गादीवर झोपवलं. तिने त्याचे बूटही काढून ठेवले. कुणाल? ती बेडवर पडलेल्या आपल्या सावत्र भावाकडे पाहत राहिली. तिला माहीत होतं तो तिचा मनापासून तिरस्कार करतो. तरीही तिला त्याच्याबद्दल तिरस्कार वाटत नव्हता. का? फक्त एवढ्यासाठी का की तो तिच्या वडिलांसारखा दिसतो, की खरंच ती त्याच्यावर मोठ्या भावासारखं प्रेम करते? या प्रश्नांची उत्तरं तिलाही माहीत नव्हती. पण एक गोष्ट मात्र खरी होती. या जगात ते दोघंच उरले होते, 2 भावंड. मग तो तिचा एवढा तिरस्कार का करतो? तो क्वचितच तिच्याशी बोलत असे. त्याने तिच्यासाठी केलेली एकच गोष्ट होती, तिला आपल्या घरात राहू दिलं. पण त्यालाही एक अट होती. त्याला भाऊ म्हणणं त्याला अजिबात आवडत नव्हतं. त्याने तिला सरळ सांगितलं होतं की मला कुणालच म्हण. त्याला रोहनसुद्धा आवडत नव्हता. रोहन फक्त 10 वर्षांचा मुलगा होता. तो काय चूक करत होता? मग एवढा द्वेष का? भूमी विचार करत राहिली. तेवढ्यात अचानक कुणालचा फोन वाजला. ती थोड्या संकोचाने फोन उचलते. हॅलो, ती हळू आवाजात म्हणाली. भूमी? समोरून आवाज आला. ती सुकृती होती. भूमीने सुटकेचा निश्वास सोडला. घरात जर कोणी तिच्याशी प्रेमाने बोलत असेल तर ती सुकृती होती. ती भूमीला आपल्या बहिणीसारखं वागवत होती. त्या घरात भूमीला मिळणारा तो एकमेव आधार होता. पण आता सुकृती घर सोडून तिच्या आईवडिलांकडे राहायला गेली होती. का गेली? भूमीला अजूनही कारण माहीत नव्हतं. पण तिच्या जाण्याने भूमीचं आयुष्य अजून कठीण झालं होतं. घरातली सगळी कामं आता भूमीच करत होती. स्वयंपाक, साफसफाई, सगळं. पण कुणाल कधी तिच्याकडे लक्षही देत नव्हता. तिला पैशांची अपेक्षा नव्हती. तिला फक्त हवं होतं एक छोटंसं हसू आणि एक छोटंसं कौतुकाचं वाक्य. पण तेही कधी मिळालं नाही. कुणालचं वागणं पाहूनच भूमीने एक कठीण निर्णय घेतला. तिने रोहनला हॉस्टेलमध्ये पाठवलं. तिला वाटलं कमीत कमी तो आपल्या मित्रांसोबत आनंदी राहील, या सगळ्या तणावापासून दूर. पण आता भूमीला पैशांची खूप गरज होती. रोहनला पुन्हा घरी आणण्यासाठी तिला कमावणं आवश्यक होतं. ती कुणालकडे पैसे मागू शकत नव्हती. कुणाल तिचा सावत्र भाऊ होता. तिच्या स्वाभिमानाला ते मान्य नव्हतं. तो मदत करेल की नाही हेही तिला माहीत नव्हतं. पण एक गोष्ट तिला अजूनही आश्चर्यचकित करत होती. आईच्या मृत्यूनंतर आईच्या अंत्यसंस्कारातील सगळे विधी कुणालनेच केले होते. मुलाच्या जागी उभं राहून. हॉस्पिटलचं सगळं बिलही त्यानेच भरलं होतं. तो माणूस खूप गूढ होता. समजून घेणं फार कठीण. तो तिच्या आईचा तिरस्कार करत होता, कारण त्याला वाटत होतं तिने त्याच्या वडिलांना त्याच्यापासून हिरावून घेतलं. पण सत्य वेगळंच होतं. भूमीला माहीत होतं तिच्या आईलाही तिच्या वडिलांनी फसवलं होतं. त्यांच्या पहिल्या लग्नाबद्दल आणि मुलाबद्दल तिला काहीच माहिती नव्हतं. भूमी? सुकृतीने फोनवरून हळू आवाजात हाक मारली. वहिनी, तुम्ही रडत आहात का? भूमीने काळजीने विचारलं. कुणाल कसा आहे? सुकृतीने रडत रडत विचारलं. ठीक आहे, भूमी अडखडत म्हणाली. तिने बेडवर पडलेल्या दारूच्या नशेत असलेल्या कुणालकडे पाहिलं. दारू पिऊन आला आहे आणि झोपला आहे, भूमीने सत्य सांगितलं. कारण सुकृतीला कळायला हवं होतं तिच्या जाण्याने कुणालवर काय परिणाम झाला आहे. सुकृती फोनवर जोरजोरात रडू लागली. तो सतत प्रज्वलला मिस करतोय, भूमीने सुस्कारा टाकत सांगितलं. मीही असहाय्य आहे भूमी, सुकृती हट्टीपणे म्हणाली. त्याला आमची किंमत कळायला हवी. तो असं काहीही बोलू शकत नाही आणि माझ्यावर आरोप करू शकत नाही. वहिनी, भूमीने हळू आवाजात तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. तुला कुणाल चांगला माहीत नाही भूमी. त्याला स्त्रियांबद्दल कमी लेखून बोलायची सवय आहे. सुकृती आपल्या मनातलं सगळं बोलत होती. भूमी मात्र शांतपणे ऐकत होती. खरं तर तिलाही जाणून घ्यायचं होतं त्यांच्या भांडणाचं खरं कारण काय आहे. कदाचित ती आपल्या भावाला मदत करू शकेल. त्याने माझ्यावर राजीवसोबत अफेअर असल्याचा आरोप केला. सुकृतीचा आवाज अचानक तुटला. वहिनी, प्लीज.
भूमीच्या डोळ्यात नकळत पाणी आलं, कारण तिला तिच्या बहिणीची वेदना जाणवत होती. तिच्या आईवरही आयुष्यभर तसेच आरोप झाले होते. लोकांनी तिला घर फोडणारी, चारित्रहीन स्त्री म्हटलं होतं. किती अपमान सहन केला होता तिने, आणि आज इतिहास जणू पुन्हा स्वतःला पुनरावृत्त करत होता. भूमीला त्या क्षणी आईची खूप आठवण येत होती. मी त्याच्यासाठी काय केलं नाही भूमी? सुकृतीचा आवाज थरथरत होता. माझ्या कुटुंबाला सोडून जाणं किती कठीण होतं हे त्याला माहीत आहे का? तिच्या ओठांतून हलकासा हुंदका बाहेर पडला. मी माझं घर, माझं आयुष्य सगळं मागे सोडलं. खिशात एक पैसाही नव्हता. फक्त त्याच्यासाठी सगळं केलं. तरी त्याने माझ्यावर किती घाणेरडा आरोप लावला. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागांमध्ये. पण तोपर्यंत आजचे दोन्ही भाग कसे वाटले मला कमेंट करून नक्की कळवा. दोन्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.